मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली रविराजला म्हणत असते, रविराज काका प्लीज थांबा ना, थांबा ना. अहो अहो डोक्यात राग घालून तरी काय होतं, असं म्हणून ती त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते. प्रतिमालाही ती म्हणत असते की नका ना जाऊ, प्लीज थोडा वेळ थांबा ना पूर्ण आजींजवळ. पण आता रविराज खूप चिडलेला असल्यामुळे तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तो सायलीकडेही न पाहता तशीच फास्ट गाडी घेऊन पुढे जातो. इकडे पूर्णाजी एकदमच टेन्शनमध्ये असतात. तेव्हा आता लगेचच आता अश्विन विचारतो, पूर्णाजी तुला बरं वाटतंय ना? तेव्हा त्या मला कसलं बरं वाटतंय असं म्हणतात. मग आता कल्पना म्हणते, रविराज भाऊजी खूप चिडणार असा अंदाज होताच ना आपल्याला. तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, नाही ग, पण मला सहनच नाही झालं. वाटलं होतं दोन्ही कुटुंबातला हा कडवटपणा आता कायमचा संपेल, पण तो संपला नाहीच, कमी होण्याऐवजी ना आणखी वाढला. तेवढ्यातच सायली आता तेथे येते. मग आता प्रिया म्हणते, बाबांनी जाताना ना अशी धमकी सुद्धा द्यायला नको होती. तेव्हा आता सायली म्हणते, त्याला धमकी नाही म्हणत प्रिया, अगं एका बापाचा आकांत होता तो. मग आता लगेचच सायली ही पूर्णाजींजवळ बसते आणि म्हणते, तुम्ही रविराज काकांना आत्ता जरी अंधारात होतं ना तरीही त्या मागचा तुमचा उद्देश काही चुकीचा नव्हता, कारण तुम्हाला 2 घरं जोडायची होती आणि प्रतिमा आत्यांना दिलेला शब्द सुद्धा पाळायचा होता. त्यामुळे आता तुमच्या या निर्णयावर ना तुम्ही ठाम राहा आणि रविराज काकांना ना थोडा वेळ द्या. ते त्यांच्या लेकीवरचा राग फार काळ असा राहू देणार नाही मनात. आता हीच गोष्ट लक्षात ठेवून जरा मन सुद्धा शांत ठेवा. मग आता प्रिया म्हणते, कोण सांगते बघा, जिच्यामुळे संबंध बिघडले ना ती सांगतीये का? तेव्हा सायली रागातच उठते आणि म्हणते, त्या गोष्टीला फार दिवस झाले आहेत आता प्रिया. त्यानंतर रविराज काकांनी तुला आणि प्रतिमा आत्याला इथे येऊ सुद्धा दिलं, समजलं? अगं त्यांचा रागही निवळला होता, परंतु तू तुझ्या हट्टापायी ना तुला हवं तेच केलं. तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहतच राहतात. मग त्यानंतर आता सायली म्हणते, यापुढे ना तू फक्त एकच गोष्ट कर, आता निदान आगीत तेल तरी ओतू नकोस. आता कुणाचं काय चुकलंय हे उघडण्यापेक्षा ना नाती जोडण्याचा प्रयत्न कर. असं म्हणून सायली आता पदर खोचून लगेचच कामाला लागते. तेव्हा आता सर्वांसमोरच बरोबर सायलीने आता तिला तिची जागा दाखवून दिलेली असते, तर प्रिया आता तोंडावरच पडते. तर आता दुसरीकडे पवार वकील हा महिपतला भेटायला आलेला असतो. नागराज देखील तेथे असतोच. तेव्हा आता महिपत त्याच्यावर जोरात ओरडतो की काय रे पवार वकील, तू तर खूप डिग्र्या घेतल्यात. अरे काय उपयोग झाला, 3 आठवडे झाले माझी पोरगी जेलामध्ये आहे. तेव्हा 3 आठवडे म्हणजे किती असं आता लगेचच महिपत विचारतो. तेव्हा पवार वकील म्हणतो की 21 ना? मग आता पवारची कॉलर पकडतच महिपत विचारतो, काय मला काय विचारतोस तू? अरे कोण आहे कोण तू शिकलेला जास्त? अरे जर तू खरा वकील असताना तर माझी पोरगी ना आत्ता या घरात असत. मग आता पवार वकील जरा घाबरतच म्हणतो, हे पहा साहेब, मी त्यांना ना सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण ना थोडा वेळ लागेल. तेव्हा काय करणार काय आहेस तू? मुहूर्त काढणार आहे का? बस इथे बस, असं म्हणून पवार वकिलाला तो बसवतो. तेव्हा नागराज शेठ, पंचांग आणा बरं, असं म्हणून लगेचच तो आता नागराजवर देखील जरा ओरडतोच. मग आता पवार वकील म्हणतो, कसं आहे ना साहेब, त्या अर्जुन सुभेदाराने कोर्टामध्ये खूप मजबूत पुरावे सादर केलेत, पण ते पुरावे खोटे आहे हे सिद्ध करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतोय. तेव्हा आता मी काय प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला पैशांची आंघोळ घालतो की काय? कारण मला माझी पोरगी फक्त घरात पाहिजे. मग आता नागराज नशेतच म्हणतो, महिपत, अरे त्याच्यावर भडकून काय उपयोग आहे? जेवढं झेपेल ना तेवढं करतोय तो, त्याची काही कुवत आहे का हे करण्याची? तेव्हा महिपत आता रागातच म्हणतो, ये उठ अगोदर. मग आता तो म्हणतो, माझ्या पोरीला सोडवण्यासाठी दुसरा रस्ता शोध, त्याशिवाय तुझं हे घाणेरडं थोबाड सुद्धा मला दाखवू नकोस, निघ इथून अगोदर, असं म्हणून आता तो लगेचच त्याला जायला सांगतो. आता नागराज हसतच म्हणतो की हे बघ, तुझ्या डोक्यावर ना अशी बर्फाची लादी ठेवायला हवी, ती सुद्धा काही दिवसांनी पेटेल नागराज शेठ. मग आता नागराज म्हणतो, तिला सुद्धा आग लागणारच आहे. एक जण सुद्धा कामाचं नाही, सगळे मात्र बिनकामाचेच. हा पवार वकील सुद्धा बिनकामाचाच निघाला आणि माझ्या पंटर लोकांनी काय केलं, थेरड्याने सही केली होती ती चिठ्ठी सुद्धा हरवून टाकली. आणि तुम्ही दोघं तरी काय कामाचे? तुम्ही आणि ती प्रिया त्या किल्लेदाराच्या घरात राहताय तुम्ही, म्हणून तो नागराजची आता कॉलरच पकडतो. काही माहिती काढली की नाही, उगीच आपली टिवटिव करत राहायचं. आता दोघेही नशेत असतात, त्यामुळे आता महिपत सुद्धा आता त्याची कॉलरच पकडून ठेवतो. नागराजला राग येतो. मग तो म्हणतो की कॉलर सोडायची गुपचूप आता महिपत, कारण सध्या तर तुझं डोकं फिरलेलं आहे आणि तुझी पोरगी ना तुरुंगात आहे.
त्यामुळे तू काहीही करतोय हे कळतंय मला. एक मित्र म्हणून मी तुला समजून घेतोय. सगळी नाटकं तुझी सहन करतोय, त्यामुळे गैरफायदा घ्यायचा नाही. अगोदर कॉलर सोड, असं नागराज खूपच रागात महिपतला म्हणतो. तर महिपत कॉलर सोडेनासाच होतो. तेव्हा तू आत्तापर्यंत 10 खून केले आहेत, परंतु ते तू पचवले. परंतु तुझ्या मुलीकडून एकच खून झालाय, तो सुद्धा चुकून झालाय. पण तो तुला अगदी भारी पडतोय का, असं नागराज आता महिपतला विचारतो. तेव्हा महिपत कॉलर सोडतो. मग आता लगेचच नागराज म्हणतो की अरे अजून खूप काही भोगायचंय तुला, खूप काही भोगायचंय. आणि या सर्व संकटामध्ये एकच तुझा मित्र असा आहे ना जो तुला साथ देतोय, तो म्हणजे मी. समजलं? माझं नाव काय आहे? नागराज. मग नागाला डसायचं नाही, जरा घाबरूनच राहायचं, असं आता लगेचच नागराज म्हणतो. तेव्हा आता महिपत विचारतो, त्या प्रियाला सुद्धा घाबरूनच राहायचं का मग मी? तेव्हा त्या प्रियाचं मला काही सांगू नको, तू तुझं बघून घे, असं आता नागराज म्हणतो. तर आता दुसरीकडे सायली ही आता कामावरून लगेचच बाहेर येते आणि प्रियाला म्हणते, अगं ऐक ना, माझा सगळा स्वयंपाक करून झालाय, आता कोशिंबिरीमध्ये फक्त ना साखर घाल नंतर, तेव्हा ते पण तूच कर ना, असं प्रिया वैतागून म्हणते. तेव्हा या गोष्टी ना सगळ्या आयत्या वेळी करायच्या असतात, असं सायली सांगते. आणि सध्या तरी या सर्व गोष्टी तुलाच कराव्या लागणार आहेत, कारण आता सध्या तरी मला फक्त स्वयंपाक करण्याची परमिशन आहे, सर्वांबरोबर जेवायला बसायची नाही. समजलं? तुझ्या कृपेने फक्त एकदाच मिळाली होती, आता तेवढी साखर घालून घे. तेव्हा आता सायली लगेचच तिच्या रूमकडे जायला निघते. तेव्हा प्रिया आता मनातच विचार करते, ही महाराणी आता मला ऑर्डर सोडणार का? खड्ड्यात जा तिकडे, लग्न झाल्यापासून सगळ्यांचं ऐकतेय, आता तुझं नाही ऐकणार. समजलं? तेव्हा विमल मात्र सायलीकडे पाहून हसत असते. तेव्हा आता तुझं काय, जा बरं जाऊन कामं कर, असं म्हणून प्रिया आता लगेचच विमलला कामाला जायला सांगते. आणि आता काय घालायचं म्हणाली ती? तेव्हा विमल म्हणते साखर. मग आता ते साखर घालायचं काम तू करायचं हां, असं म्हणून लगेचच आता प्रिया ही विमलला कामं सांगते. इकडे महिपत आता आपला फोन हातात घेतो आणि प्रियाला कॉल करत असतो. तेव्हा प्रिया जरा मागच्या दारापाशी येते आणि फोन चेक करते, तर महिपतचा कॉल असतो. म्हणून ती आता खूपच घाबरते आणि म्हणते, बापरे, का हा महिपत कॉल करत असेल कळतच नाही. तर आता प्रियाचं लक्ष नाही हे पाहताच लगेचच सायली ही तेथे जिन्यावरून खाली येते आणि आपली पर्स घेऊन लगेचच तेथून बाहेर जाते. तेव्हा नेमकं प्रियाचं लक्ष मागे जातं, तर आता सायली बाहेर गेल्याचं तिला समजतं. तेव्हा आता प्रिया लगेचच तिच्याकडे मागे पाहते आणि म्हणते, हिचा अर्जुनला भेटायचा प्लॅन कॅन्सल नाही झाला तर. आता हे दोघे मिळून एवढी कसली चौकशी करतायत ना कळतच नाही, आता बघायलाच हवं, असं म्हणून लगेचच प्रिया ही सायलीचा पाठलाग करणार असते. बाहेर सायली आता धावतच येते. गेटच्या बाहेर गेल्यानंतर आता लगेचच ती आता रिक्षावाल्याला हात करते. मग रिक्षा लगेच थांबते. सायली लगेच आता रिक्षात बसून अर्जुनच्या ऑफिसकडे जायला निघते. मग आता प्रिया काय करते, तर दुसऱ्या रिक्षाला हात करून ती थांबवते, त्यामध्ये बसते आणि समोरच्या रिक्षाचा पाठलाग करा असं म्हणते. आता सायलीची रिक्षा ही पुढे तर प्रियाची मागे असते. प्रियासारखी डोकावून डोकावून नक्की सायली कुठे चालली याचा अंदाज घेत असते. इकडे सायली ही जरा फास्ट रिक्षा चालवायला सांगत असते, तर मागे सुद्धा आता प्रिया ही अजूनच फास्ट रिक्षा चालवायला सांगत असते. ते दोन्हीही रिक्षावाले फास्टच रिक्षा चालवू लागतात. आता सायली सांगेल ना त्याच दिशेने प्रिया सुद्धा पाठीमागे त्या ड्रायव्हरला रिक्षा घ्यायला सांगत असते. काही वेळानंतर सायली आता थोडी पुढे येते आणि लगेचच रिक्षा थांबवून रिक्षातून खाली उतरते. तो रिक्षावाला तेथून निघून जातो. त्या पाठोपाठ प्रिया सुद्धा रिक्षातून येते आणि लगेचच सायलीचा पाठलाग करू लागते. तर इकडे अर्जुन त्याचबरोबर चैतन्य हे दोघेही आता सायलीची वाटच पाहत असतात. तेव्हा सायली धावत तेथे दोघांजवळ येते. मग अर्जुन म्हणतो, थँक गॉड तुम्ही आलात, चला पटकन आता निघूयात आपण. मग आता लगेचच सायली ही आता एका घराजवळ येते, दरवाजा ठोठावते. आता एक माणूस लगेचच दरवाजा उघडतो. मग आता तुम्हाला कोण हवंय असं आता लगेचच तो विचारतो. तेव्हा सायली म्हणते, अहो मी सायली, इथे आश्रमात राहायचे, वात्सल्य आश्रमात, मधुकर पाटील यांची मुलगी. मग आता नाव घेऊ नको त्या माणसाचं, मला इकडे किती भोगावं लागलं. आता कितीतरी महिने रोज पोलीस येऊन इथे चौकशी करायचे. मग आता सायली म्हणते, दादा अहो ती केस पण अजून सुरू आहे ना, आणि आम्हालाही तुमचा ना थोडासा वेळ हवाय. तेव्हा अर्जुन सुद्धा रिक्वेस्ट करतो, फक्त 5 मिनिट लागतील. तेव्हा 5 सेकंद सुद्धा मिळणार नाही, तसं तो माणूस रागातच म्हणतो, आणि आम्हाला काय फक्त तीच कामं आहेत का तुम्हाला उत्तर देत बसायची?
इथून अगोदर चालते व्हा बरं, असं म्हणून अर्जुन सायलीला तो हुसकावूनच लावत असतो. तेव्हा आता लगेचच तो सर्वांच्या तोंडावर दार बंद करून घेतो. सायली म्हणते, दादा ऐका ना प्लीज, दादा ऐका ना. तरीही तो ऐकत नसतो. मग आता लगेचच काय उद्धट आहे हा माणूस, असं चैतन्य म्हणतो. सायली म्हणते, कारण पूर्वी हे दादा ना आमच्याबरोबर खूप चांगले वागायचे, पण हे सगळं घडल्यापासून ना विस्कटून गेले आता. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, इट्स ओके. अहो एवढं मनावर नाही लावून घ्यायचं, कारण सर्वच जण आपल्याला कोऑपरेट करतील असं नाही आहे. आपण दुसरीकडे जाऊन जरा चौकशी करू. तर इकडे आता सायली दुसऱ्या घराजवळ जाते आणि दार ठोठावते. एक ताई बाहेर येतात. मग सायली त्यांना विचारते, ताई मला ओळखलत का? मग आता तुला कोण नाही ओळखणार बाळा, असं म्हणून त्या ताई ह्या आता सायलीला म्हणतात की अगं मला असं समजलं तुझं लग्न झालं. मग आता सायली म्हणते, हो माझं लग्न झालं. हे पहा, हे माझे मिस्टर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. तेव्हा आता लगेचच अर्जुन त्यांना नमस्कार करतो. चैतन्याची ओळख करून देत लगेचच सायली ही म्हणते, हे त्यांचे असोसिएट चैतन्य गडकरी. मग आता चैतन्यसुद्धा त्यांना नमस्कार करतो. पुढे आता त्या ताई म्हणतात, तुम्ही 2 वर्षांपूर्वी आला होतात ना इथे, मी तुम्हाला ओळखते चांगलं. अर्जुन म्हणतो, हो आलो होतो आम्ही. मग लगेचच त्या तिघांनाही आतमध्ये यायला ती सांगते. ताई आतमध्ये आता सर्वजण आल्यानंतर त्यांना बसायला सांगतात. तर आता लगेचच प्रिया ही तेथे येते आणि आता या सर्वांचं बोलणं कुठून ऐकावं ना तिला कळतच नाही. मग आता एका खिडकीजवळ ती जाते आणि कान टवकारून सगळं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. इकडे त्या ताई आता सायली, अर्जुन आणि चैतन्याला पाणी देतात आणि मग त्यानंतर विचारतात, सायली अगं एवढ्या दिवसातून कशी फेरी ग इकडे, आता तुला माहेरची आठवण आली की काय? तेव्हा सायली आता म्हणते, ती तर नेहमीच येत असते, पण आता कसं आहे ना आश्रमात येणं शक्य होत नाही. मग आता लगेचच बाहेर प्रिया ही खिडकीचा पडदा बाजूला करते आणि आतमध्ये नक्की काय चाललंय हे पाहण्याचा प्रयत्न करते. इकडे आता त्या ताई म्हणतात, मधुभाऊंच्या बाबतीत जे काही घडलं ना, खरंच सायली ते खूप विचित्र घडलं आणि आम्हाला विश्वासच बसला नाही की मधुभाऊ कुणाचा खून करू शकतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण त्यांनी खूनच केलेला नाहीये आणि त्याबद्दलच तुम्हाला जरा काही प्रश्न विचारायचे आहेत. मग इकडे आता प्रिया ही अगदी कान टवकारून ऐकू लागते की नक्की अर्जुन त्यांना काय विचारतोय. तर इकडे आता त्या ताई जरा घाबरतातच. मग त्यांचे मिस्टरसुद्धा तेथे असतात. मग आता ते म्हणतात की आम्हाला आश्रमाबद्दल, त्याचबरोबर खून झाला त्या दिवशी जे काही झालं, जे माहीत होतं आम्हाला ते आम्ही ऑलरेडी 2-3 वेळा सांगितलंय आणि वेगवेगळ्या वकिलांना सुद्धा मी सगळं सांगितलंय आणि तुम्हालाही सांगितलंय की परत तेच तेच बोलून काय होणार आहे, असंही त्या ताई म्हणतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही नाही असं नाही, आम्ही तुम्हाला अगोदर विचारलं होतं की ज्या रात्री खून झाला त्या दिवशी तुम्ही बंदुकीतून गोळी चालल्याचा आवाज ऐकला होता का? इकडे आता प्रिया ही खूपच घाबरते, कारण तिला काय करावं सुचत नसतं. तेव्हा आता लगेचच इकडे चैतन्य आतमध्ये म्हणू लागतो की जो तुम्ही ऐकला नव्हता असं तेव्हा उत्तर दिलं होतं आम्हाला, बरोबर? मग आता सर्वजण म्हणतात, हो बरोबर. तर आता अर्जुन म्हणतो, पण आत्ता यावेळी ना मला दुसरं काहीतरी तुम्हाला विचारायचं, म्हणजे खून झाला त्याच्या अगोदर तुम्हाला काही वेगळं दिसलं होतं का? काही विचित्र दिसलं होतं का? काही वेगळी माणसं, आय मीन जे नॉर्मल नाही ना ते, असा काही संशयसुद्धा तुम्हाला आला होता का? असं लगेचच अर्जुन विचारतो. इकडे प्रियाच्या मनाची धाकधूक मात्र वाढलेली असते आता, कारण माझ्याबद्दल जर काही सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं प्रियाला मनातून वाटत असतं. त्यामुळे ती घाबरी होते. तर आता ते काका आतमध्ये म्हणू लागतात की अहो मी इथे काल काय जेवलं ते मला आठवत नाही आणि 2-3 वर्षापूर्वी काय घडलं ते तुम्ही सांगायला लावताय. त्या काकू आता म्हणतात की अगोदरच खूनबिन म्हटलं की आम्हाला खूप घाबरायला होतं आणि आश्रमाच्या भोवतीना पोलिसांची खूप गस्त असायची. मग आता सर्वजण म्हणतात, हो ते तर आहेच. पुढे आता सायली म्हणते, अहो पण तेव्हा काय घडलं होतं, असं थोडीशी कुणकुण वगैरे आहे का तुम्हाला? तर आता सायली खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असते. तसं आता प्रिया इकडे घाबरी होते. इकडे सायली म्हणते, प्लीज ताई तुम्हाला काही आठवत असेल तर आम्हाला प्लीज सांगा ना तुम्ही. हे पहा, तुम्ही मधुभाऊंना ओळखता, त्यांना सोडवण्यासाठी तुम्ही प्लीज आम्हाला थोडी तरी मदत करा. काही तोडकं मोडकं असेल ना तरीही सांगा आम्हाला. तेव्हा अर्जुन, चैतन्य सुद्धा रिक्वेस्ट करत असतात. तेव्हा त्या तिघांचेही चेहरे आता अजिबातच त्या ताई आणि काकांना पाहवत नसतात. मग आता तेच विचार करू लागतात.
तर आता इकडे प्रिया ही समोर पाहते तर तेथून समोरून 2 माणसं येत असतात. मग प्रिया आता खूपच घाबरते आणि आपला चेहरा लपवत लगेचच फोनवर बोलण्याची ॲक्टिंग करते आणि ती माणसं तेथून निघून गेल्यानंतर लगेचच प्रिया ही त्या खिडकीतून आतमध्ये डोकावू लागते आणि ऐकण्याच्या प्रयत्नात असते. मग आता इकडे लगेचच आतमध्ये एक माणूस येतो. तेव्हा आता त्या ताई लगेच सायलीला विचारतात, अगं नेहमीपेक्षा वेगळं म्हणजे नक्की काय पाहिजे तुला? तेव्हा सायली म्हणते, म्हणजे मला असं विचारायचंय, कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला इथे दिसली होती का? किंवा कोणाची भांडणं वादावादी वगैरे असं काही झालं होतं का इथे आसपास? तेव्हा सायली आता त्या ताईंना विचारते, ताई हे पहा, म्हणजे अशा कोणी 2 अनोळखी व्यक्ती, या अनोळखी व्यक्ती अचानक भेटायला लागल्या होत्या का? किंवा मग त्यांच्यामध्ये काही मैत्री वगैरे असं तुम्हाला काही आठवतंय का? त्या ताई आता नाही असं म्हणतात. मग आता ते शेजारचे जे काका आलेले असतात ना, तेव्हा ते म्हणतात, मधुभाऊंना ना लागेल ती मदत आम्ही करू. अहो देव माणूस होते ते, देव माणूस. तेव्हा अर्जुन आणि सायली वेगळ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागतात. मग आता लगेचच, अहो ताई तुम्हाला माहीत नसेल पण पोरक्या मुलांना असं बापासारखं प्रेम देणं एवढं सोपं नसतं अहो ताई. मग आता ज्या मधुभाऊंबद्दल तुम्हाला एवढं वाटतंय त्यांच्यासाठीच मिळून आपण सर्वजण प्रयत्न करूयात असं सायली म्हणते. तेव्हा तुम्हाला काही आठवतंय का असं अर्जुन विचारतो. तेव्हा ते काका म्हणतात, हो मला आठवतंय. इकडे आता नक्की हे काय सांगतायत हे प्रिया आता ऐकू लागते. त्यानंतर ते काका म्हणू लागतात, तेव्हा भांडणं आणि वादावादी ही तर होतच होती. त्या बिल्डरने एवढा हैदोस घातला होता ना, तरीही मधुभाऊ कधीच घाबरले नाही. आता लगेच चैतन्य विचारतो, एक मिनिट हा, पण तो बिल्डर नक्की कोण होता? तेव्हा आता ते काका सांगतात की तोच तो महिपत शिखरे. मग आता हे ऐकून प्रियाला घामच फुटतो तर अर्जुनलाही धक्का बसतो. मग आता त्यापुढे ते काका म्हणू लागतात, अहो त्याने धमक्या काय दिल्या, आश्रमामध्ये येऊन वादावादी काय केली आणि भांडणं काय केली आणि आश्रमातलं पाणी सुद्धा कापलं, त्याचबरोबर वीज सुद्धा कापली, तरीही मधुभाऊ अगदी ठामपणे बोलत होते, काही जरी झालं तरीही आम्ही शिखरेला आश्रम विकणार नाही असं ते म्हणाले. लगेचच त्या ताई सांगू लागतात की टॅक्स भरण्यावरनं सुद्धा मधुभाऊंना खूप त्रास दिला त्या लोकांनी. मग आता अर्जुन सगळं ऐकून घेतो आणि म्हणतो, हे पहा, हे आहे ना, हे अगोदर आम्ही सगळं कोर्टामध्ये प्रेझेंट केलंय आणि महिपतने सुद्धा स्टेटमेंट दिलंय की तो एकदा आश्रमामध्ये आला होता. पण मला सांगा, मला हे जाणून घ्यायचंय की महिपत स्वतः किंवा त्याची मुलगी किंवा त्याची माणसं खुणाच्या अगोदर या परिसरात दिसले होते का? तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहू लागतात. मग त्यानंतर सायली विचारते, तुम्हाला विलासबद्दल काही आठवतंय का? तर प्रियाला अजूनच घाबरल्यासारखं होत. मग आता काका विचारतात, विलास म्हणजे ज्याचा खून झाला तोच ना? तेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात, हो तोच तो. मग आता इकडे प्रिया ही अगदी ऐकण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यातच तिला पूर्णाजींचा फोन येतो. पूर्णाजी आणि कल्पना या दोघीही फोनवर असतात. तेव्हा प्रिया लगेचच आता फोन रिसीव करते आणि विचारते, काय झालं, हॅलो? मग आता, अगं तन्वी तू कुठे आहे ग? अचानक अशी घरातून निघून कुठे गेलीस तू? असं पूर्णाजी विचारतात. तेव्हा आता कल्पना म्हणते की अगोदर भाऊजी निघून गेले आणि आता तू निघून गेलीस. अगं म्हटल्यानंतर आम्हाला खूप टेन्शन आलं. मग आता प्रिया म्हणते, बाबा निघून गेल्यावर ना मला अजिबात राहवलं नाही, म्हणूनच मी त्यांना इथे भेटायला आले. प्रिया हे सगळं खोटं बोलत असते, परंतु पूर्णाजी आणि कल्पनाला याबद्दल माहीत नसतं. तेव्हा आता कल्पना विचारते, म्हणजे तू माहेरी गेलीयस का? तेव्हा आता पूर्णाजी लगेचच विचारतात, अगं पण रविराज भेटले का तुला मग? आणि काय म्हणाले ते? अगं तू बोललीस का त्यांच्याशी काही? त्यांची समजूत घातली का तू? तेव्हा आता प्रिया रडण्याची नाटकं करते आणि म्हणते, पूर्णाजी प्लीज, मी आल्यानंतर सांगते ना गं सगळं तुला. माझी ना आता मनस्थिती अजिबातच ठीक नाहीये. मग आता कल्पना विचारते, तन्वी बाळा तू रडतीयस का? अगं भाऊजी तुझ्यावर चिडले का गं अजून? असं म्हणून कल्पना काळजी व्यक्त करत आता तिला विचारत असते. मग आता प्रियाला लगेचच, तू एकटी अशी तिथे थांबू नकोस, ताबडतोब घरी निघून ये असं कल्पना सांगते. मग आता प्रिया म्हणते, हो नाही नाही, मी थोड्या वेळात येते ना जरा. मग आता थोड्या वेळाने नाही, आत्ता लगेच ये, कारण मी जेवायची थांबतीये तुझ्यासाठी असं आता पूर्णाजी म्हणतात. तेव्हा आता प्रिया म्हणते, प्लीज पूर्णाजी, अगं तू असं करू नकोस ना, प्लीज प्लीज, अगं तू जेवण करून घे ना. मग आता हट्ट करत पूर्णाजी म्हणतात, नाही नाही, मी अजिबात तुझं काही ऐकणार नाही, कारण तू आल्याशिवाय ना मला अजिबात चैन पडणार नाही. तू ये बाई लवकर असं म्हणून पूर्णाजी पटकनच तिला यायला सांगतात.
मग आता कल्पना म्हणते, तन्वी बाळा मी एक काम करते, मी अश्विनला ना तुझ्या घरी तुला घ्यायला पाठवते, चालेल का? मग आता प्रिया अजूनच घाबरते, कारण आता तिला माहीत असतं की मी तिकडे किल्लेदारांच्या घरी नाही आहे, मी तर इकडे अर्जुन सायलीचा पाठलाग करत आले आहे. जर तो तिकडे अश्विन गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. या विचाराने आता प्रिया अगदी घाबरते. मग आता प्रिया घाबरतच म्हणते, नको नको. तेव्हा प्रियाचा असा वेगळा सूर ऐकून आता कल्पना आणि पूर्णाजींचा जीवच भांड्यात पडतो. त्या दोघीही आता विचारू लागतात, काय ग तू असं का बोलतेस नको म्हणून? मग आता नको नको, त्याला इकडे नका पाठवू, कारण त्याला बघून ना बाबा अजून चिडायचे आणि काही उलटसुलट त्याला बोलले तर मला नाही आवडणार ते, असं म्हणून प्रिया आता त्या दोघींनाही सांगते, एक काम करते ना, मीच येते ना लगेच निघून, असं म्हणून प्रिया आता लगेचच फोन ठेवते. तेव्हा आता प्रिया ही खूप वैतागलेली असते, कारण तिला लगेच तेथून जावं लागतं. मग आता लगेचच ती म्हणते, या म्हातारीला ना जास्त डोक्यावर बसवली ना, आता ती कानात शिरायला लागले डायरेक्ट माझ्या, आता ना मला निघावंच लागेल. हा विचार करत प्रिया आता लगेचच जायला निघते. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही अजूनही त्यांना प्रश्नच करत असतात. तेव्हा विलासबद्दल काही आठवत असेल तर तुम्ही सांगा ना प्लीज आम्हाला, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा आता तो त्या ताईंचा जो लहान मुलगा अभ्यास करत बसलेला असतो ना तेथे, तो म्हणतो, ते विलास काका ना अजिबातच चांगले नव्हते. तेव्हा आता लगेचच सायली आणि अर्जुन त्याच्याकडे पाहू लागतात. मग आता लगेचच सायली विचारते, का रे बाळा तुला असं का वाटतं? मग आता तो म्हणतो, मला आवडणारं गिटार ना त्यांनी तोडून टाकलं होतं, अजिबात खरंच चांगले नव्हते ते. मग आता त्याची आई म्हणू लागते, बाळा मोठी माणसं बोलतायत ना, मग कशाला बोलतोस, जा बाहेर जा बरं खेळायला, असं म्हणून त्या ताई पाठवू लागतात. तेव्हा सायली म्हणते, नाही ताई थांबू देत त्याला इथे आणि थोडं बोलू देत ना त्याला जरा, कारण त्याला आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी आठवत असेल आणि अशी लहानातली लहान गोष्ट सुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा त्या ताई आता ठीक आहे असं म्हणतात. मग आता अर्जुन आणि सायली लगेचच त्या मुलाजवळ जाऊन बसतात. मग आता सायली विचारते, बाळा मला सांगशील का, अरे विलास काका का चिडले होते? तेव्हा आता तो म्हणतो, मी एकटाच बाहेर खेळत होतो, काळोख झाला होता म्हणून माझे सर्व फ्रेंड्स घरी गेले होते, तेवढ्यातच विलास काका आणि प्रियाताई बाहेरून कुठून तरी आले. मग आता सायली आणि अर्जुन हे दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात, कारण विलास आणि प्रिया. मग आता अर्जुन लगेचच शंका काढतो आणि विचारतो, दोघे एकत्र आले होते का? तेव्हा आता लगेचच तो मुलगा म्हणू लागतो, हो अहो काका ते दोघेही एकत्र आले होते. तेव्हा अर्जुन सायली चैतन्याला मोठा धक्काच बसतो. तर आता इकडे पूर्णाजी आणि कल्पना या रस्त्याला डोळे लावूनच बसलेल्या असतात, कारण आता कधी एकदा प्रिया येते असं त्या दोघींनाही वाटत असतं. तिकडे रविराज तर तिला जास्त बोलला नसेल ना, अशी ही भीती त्या दोघींच्याही मनात असते. कल्पना म्हणते, कसं आहे ना, त्यांच्या इथून आपल्या इथे यायला फक्त 10 मिनिट लागतात, बरोबर आहे ना? तरीही अजून प्रिया इकडे का पोहोचली नाही असा प्रश्न कल्पनाच्या मनात येतो. प्रतिमाला फोन करायचा का असं कल्पना विचारते. तेव्हा आता लगेचच पूर्णाजी म्हणतात, हो करूयात आपण प्रतिमाला फोन. मग आता त्या दोघीही लगेच प्रतिमाला कॉल करतात. इकडे प्रतिमा ही कॉल रिसीव करते सुद्धा. मग आता लगेचच कल्पना विचारते, रविराज भाऊजी जास्त चिडले नाहीत ना ग प्रतिमा, त्यांची जरा काळजी घे हा, त्यांचा राग गेला का? मग आता प्रतिमा म्हणते, कसा जाईल, इतक्यात फसवणूक झाली आहे आणि इतक्यात राग जाईल ना असंही मला वाटत नाहीये. लगेचच प्रतिमा म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना पण तू काळजी घे हा, मला सांग अगं तन्वी इकडे आली की नाही अजून? मग आता असं विचारल्यानंतरच प्रिया आता लगेचच तेथे येते आणि आई असं मोठ्याने बोलते. तेव्हा आता लगेचच प्रिया समोरून आलेली दिसते, त्यामुळे कल्पना म्हणते, प्रतिमा मी फोन ठेवते हा, अगं तन्वी आली आहे. मग आता असं म्हणून लगेचच ती फोन ठेवते. तेव्हा पूर्णाजी लगेचच आता प्रियाला जवळ घेतात आणि किती उशीर ग बाळा, इथे बस बरं, माझ्या जवळ बस, असं म्हणतात. तेव्हा काय म्हणाले बाबा, काही बोलले का, तू त्यांची समजूत काढले का, असं पूर्णाजी विचारतात. मग आता प्रिया म्हणते, समजवण्याची संधीच नाही मिळाली, कारण त्यांनी मला घरातच घेतलं नाही, माझ्या तोंडावर त्यांनी दार बंद केलं. तर आता कल्पना आणि पूर्णाजींना खूप टेन्शन येतं. तर आता दुसरीकडे सायली म्हणते, अहो म्हणजे ती खुणाचीच रात्र असणार बरोबर ना? तेव्हा आता अर्जुन म्हणतो, हो बरोबर. त्यानंतर आता सायली विचारते, मग काय झालं रे बाळा पुढे? तेव्हा विलास काकांचा मला धक्का लागला आणि ते माझ्यावरच चिडले उगीच, माझ्या हातात जे खेळणं होतं ना ते त्यांनी फेकलं आणि पायाने त्याचे तुकडे केले. असं कुणी करतं का ग ताई, असं आता तो मुलगा विचारतो. सायली म्हणते, हो ना खरं आहे बाळा तुझं, आणि त्यांनी ना तुझ्याशी असं वागायलाच नको होतं बाळा. तेव्हा तो मुलगा सांगू लागतो, ती प्रियाताई ना सुद्धा वैतागली होती माझ्यावर,
ती म्हणत होती की शेजारची कार्टे ना सारखी सारखी इथे तडमडत असतात. मग आता अर्जुन विचारतो, तुला आठवतंय ना बाळा नक्की ते विलास काका आणि प्रियाताई होती आणि ते दोघेही एकत्र आश्रमात जात होते. तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो नक्की आठवतंय मला. मग आता सायली विचारते, काय हो कसला विचार करताय? कारण जेव्हा आम्ही सिनेमाला गेलो होतो तेव्हा प्रियाच्या अचानक पोटात दुखायला लागलं, तेव्हा प्रिया आणि विलास हे दोघेही आश्रमाकडे पुन्हा आले आणि ही तीच रात्र असणार आणि आपल्याला अगोदर हे माहीत आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की विलास तेव्हा एवढा टेन्शनमध्ये होता की तो लहान मुलावर चिडला. त्याच्या डोक्यात दुसरं काहीतरी सुरू होतं का? कारण प्रिया आणि विलास हे दोघेही एकत्र त्या आश्रमामध्ये परत आले. ही सिच्युएशन आपल्याला वाटते ना तेवढी सिंपल नाही आहे मिसेस सायली. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते, कारण अर्जुनच्या बोलण्याचं नक्की रोग काय आहे ना हे तिला आणि चैतन्याला समजलेलं असतं. मग आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया अर्जुन सायलीच्या रूममध्ये येत अर्जुन सायली केसवर काम करतायत, त्याच्या काहीतरी खानाखोना इथे असतीलच हा विचार करत करत अगदी पेपर शोधू लागते, पण तिच्या हाती काही लागत नाही. मग त्यानंतर अर्जुन सायली इकडे घरी येतच असतात. तर प्रिया आता त्या कोलाजवळ जाते आणि त्या कोलाजवरून हात अशी फिरवते आणि त्याच्या पाठीमागे काही आहे का हे शोधण्याच्या प्रयत्नातच असते. तोपर्यंत अर्जुन आणि सायली आता घरीसुद्धा येऊन पोहोचलेली असतात. त्याचबरोबर रूममध्ये जात आता लगेच प्रियाच्या खांद्यावर हात ठेवतात. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब